नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 34 अनरण्य राजाची कथा. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, महर्षी वशिष्ठांनी बोलण्याच्या ओघात अनरण्य राजाचा उल्लेख केला तेव्हा हिमालयाच्या मनात त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. त्याने विचारले, ब्रह्मन, हा अनरण्य राजा कोण? त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली? वशिष्ठ म्हणाले, इंद्र सावर्णी नावाच्या 14व्या मनूच्या वंशात अनरण्य नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा बलवान पुत्र महान शिवभक्त होता. भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने 100 यज्ञ केले. देवांनी त्याला इंद्रपद देऊ केले होते, पण त्याने ते स्वीकारले नाही. त्या राजाला 100 पुत्र आणि पद्मा नावाची लक्ष्मीसारखी परमसुंदर कन्या होती. एकुलती एक कन्या असल्यामुळे ती राजाची फारच लाडकी होती. तिचेही आपल्या पित्यावर फार प्रेम होते. त्या राजाला 5 राण्या होत्या. त्या सर्व स्त्रियांवर त्याचे सारखेच प्रेम होते. पद्मा उपवर झाली तेव्हा राजाने तिच्यासाठी वर संशोधन आरंभले. देशोदेशीच्या श्रेष्ठ राजांना पत्रे पाठवली. एकदा पिप्पलाद ऋषी तपोवनातून आपल्या आश्रमाकडे जात होते. त्या निर्जन स्थानी त्यांना एक गंधर्व दिसला. तो आपल्या स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करत होता. त्याच्या क्रीडा पाहून ऋषींच्या मनातही कामभाव उत्पन्न झाला. त्यांनी विवाह करण्याचे ठरवले. एके दिवशी पिप्पलाद पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. योगायोगाने अनरण्य राजाची कन्याही विहार करण्यासाठी तेथे आली होती. तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तिच्याबरोबर आलेल्या लोकांकडे तिची चौकशी केली तेव्हा योग्य उत्तर न दिल्यास हे ऋषी आपल्याला शाप देतील या भीतीने ते म्हणाले, महाराज, ही अनरण्य राजाची कन्या आहे. हिचे नाव पद्मा. हिची प्राप्ती व्हावी म्हणून अनेक जण राजाला विनंती करत आहेत. पद्माला पाहून पिप्पलाद ऋषींचे मन मुग्ध झाले होते. त्यांच्या मनात तिला प्राप्त करण्याची दुर्गम्य इच्छा उत्पन्न झाली. स्नान संध्यादी नित्यकर्मे व शिवपूजन करून ते अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले, नमस्कार केला. मधुपर्क देऊन भक्तीने पूजन केले. त्याच्या आतिथ्याचा स्वीकार करून त्यांनी राजाकडे त्याच्या कन्येची मागणी केली. ते ऐकून तो स्तब्धच झाला. त्याला काही बोलताच येईना. तेव्हा पिप्पलाद म्हणाले, राजा, तू काहीच उत्तर देत नाहीस. तू राजकन्येला माझ्या स्वाधीन केले नाहीस तर मी क्षणार्धात सर्वांचे भस्म करीन. पिप्पलादाचे तेज पाहून राजसेवक भयभीत झाले होते. राजा किंग कर्तव्य मूढ होऊन कन्येसाठी रडू लागला. राजकन्येची माता, अन्य राजपत्न्या, राजाचे पुत्र, बांधव आणि सभेत उपस्थित असलेले मान्यवर शोक व्याकुळ होऊन अश्रू ढाळू लागले. त्याचवेळी राजगुरू आणि राजाचा महाविद्वान पुरोहित या दोघांचे आगमन झाले. सभेमध्ये तणावाचे आणि चिंतेचे वातावरण पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते राजापाशी गेले व म्हणाले, राजन, काय झाले? राजस्त्रिया का व राजकन्या का रडत आहे? तुझाही चेहरा म्लान दिसत आहे. तू कशामुळे व्यथित झाला आहेस? राजाने त्या दोघांना नमस्कार केला आणि रडत रडत सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून राजगुरू आणि राजपुरोहित गंभीर झाले. ते नीतिशास्त्राचे जाणकार होते. त्यांनी राजाचे सांत्वन केले. ते म्हणाले, राजा, आम्ही तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहोत, ती ऐक. आता शोक करू नकोस. स्थिर चित्ताने विचार कर. तुझी कन्या उपवर झाली आहे. तू तिच्यासाठी वर संशोधनही करत आहेस. याचाच अर्थ तू आज न उद्या तिचा विवाह करणार आहेस. या 3ही लोकात ब्राह्मणासारखा सत्पात्र कोणीही नाही. म्हणून तू आपली कन्या या श्रेष्ठ विप्राला देऊन आपल्या संपत्तीचे व कुळाचे रक्षण कर. त्यांचे बोलणे ऐकून राजा एकसारखा विलाप करू लागला.
आपली एकुलती एक लाडकी सुंदर कन्या एका वृद्ध ऋषीला द्यावी लागणार याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो परिस्थितीला शरण गेला. त्याने गुरुदेवांच्या सल्ल्यानुसार पद्माचे सालंकृत कन्यादान केले. विवाह झाल्यावर पिंपलाद ऋषी राजकन्येला घेऊन आनंदाने आपल्या आश्रमात गेले. पद्माचा विवाह ही सर्वांच्याच मनाविरुद्ध घडलेली घटना होती. राजाला तर तो मोठाच धक्का बसला होता. तो दिवस रात्र चिंता करू लागला. काही केल्या त्याची अस्वस्थता जाईना. त्याने राज्याची सर्व सूत्रे आपल्या पुत्रांना हाती दिली आणि सर्वांचा त्याग करून तप करण्यासाठी वनात गेला. त्याच्या राण्यांना कन्येच्या आणि पतीच्या वियोगाने फार दुःख झाले. त्यांनी प्राणत्याग केला. या सर्व घटनेबद्दल राजाचे पुत्र, सेवक व इतर लोक यांनाही फार वाईट वाटले. अनरण्य राजाने मोठे तप केले आणि तो शिवलोकी गेला. त्याचा ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान याने उत्तम प्रकारे राज्य करून प्रजेला सुखात ठेवले. शैलराज, याप्रमाणे मी तुला अनरण्य राजाचे चरित्र सांगितले, म्हणून तूही आपली कन्या शिवजींना अर्पण करून आपल्या कुळाचे व संपत्तीचे रक्षण कर. अध्याय 34 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 35. धर्माचे पद्माला वरदान. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुने, ही कथा ऐकल्यावर हिमालयाने वशिष्ठांना विचारले, महर्षी, अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले? ते म्हणाले, हिमाद्री, मुनिश्रेष्ठ पिंपलाद म्हातारे झाले होते. पद्माशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले आणि धर्माचरण करत राहू लागले. ते राजकन्येशी प्रेमाने वागत असत. त्यांनी कधीही लंपटपणा केला नाही. तीही त्यांच्याबरोबर आनंदाने राहत होती. ज्याप्रमाणे लक्ष्मी नारायणाची सेवा करते त्याप्रमाणे ती आपल्या पतीची मनपूर्वक सेवा करत असे. एके दिवशी पद्मा सुर नदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप घेतले होते. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि आभूषणे होती. त्याची कांती कामदेवासारखी होती. तो रत्नखचित रथावर आरूढ झाला होता. त्याने पद्मेच्या मनातील भाव जाणून घेण्याचे ठरवले. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप अतिशय मनोहर आहे. लावण्य वर्णनातीत आहे. राजाची पत्नी होण्याची तुझी योग्यता. तू पिंपलाद मुनींशी विवाह का केलास? ते तुझे पती म्हणून जराही शोभत नाहीत. नेहमी तपोमग्न राहणारे आणि मरणोन्मुख झालेले ते मुनी तुला काय सुख देणार? तू राजा ऐश्वर्यात राहिलेली, लाडाकोडात वाढलेली असे असूनही ऋषी आश्रमात काबाड कष्ट करत आहेस. हे काही बरोबर नाही. तू ऐन तारुण्यात आहेस. त्या म्हाताऱ्या पतीची सेवा करून तुला काय मिळणार? माझ्याकडे बघ. मी तरुण आहे, सुंदर आणि देखणा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, रतिक्रीडेत चतुर आहे. त्यांना सोडून तू माझ्याकडे ये. मी तुला हृदयात स्थान देईन. तू माझी पट्टराणी होऊन राज्य करशील. तुझ्या सेवेसाठी दासदासी असतील. मीही तुझा दास होऊन राहीन. तुझी प्रत्येक इच्छा पुरवीन. तुला सर्वार्थाने सुखी करीन. तुझा व माझा जोडाही चांगला शोभेल. पूर्व पुण्याईमुळे तुला असीम सौंदर्याचा लाभ झालेला आहे. माझ्यासारख्या रसिक जोडीदार मिळाला तर या सौंदर्याची सफलता. म्हणूनच म्हणतो, पिंपलाद मुनींचा त्याग करून तू माझी भार्या हो. मग आपण निर्जन मनोहर वनात, पर्वतांवर आणि नदी तीरांवर आनंदाने विहार करू. धर्म रथावरून खाली उतरला. पद्माचा हात धरण्यासाठी पुढे सरसावला. त्याचा दुष्ट हेतू लक्षात घेताच ती संतापली. धर्माकडे डोळे रोखून म्हणाली, नराधमा, पाप्या, दूर हो. माझ्याकडे कामुक भावनेने पाहशील तर तुझा क्षणार्धात नाश होईल. तपाचरणाने ज्यांचे शरीर पवित्र झालेले आहे त्या मुनिश्रेष्ठ पिंपलादांना सोडून मी तुझ्यासारख्या स्त्रीलोलूप पुरुषांचा स्वीकार करीन असे तुला वाटलेच कसे?
स्त्रीलंपटांच्या स्पर्शाने सर्व पुण्य नाहीसे होते. त्याला पाहताच पाप लागते. असा मनुष्य सक्रिय असूनही नित्य अपवित्रच असतो. तो देवता, पितर आणि मनुष्य या सर्वांच्या निंदेला पात्र होतो. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे, त्याचे कसले ज्ञान, कसले तप, त्याचे जप, होम, पूजन हे सर्व व्यर्थच होय. मी तुझ्या मातेसारखी आहे. तू माझ्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिलेस या प्रमादाबद्दल तुला क्षय होईल. धर्मराजाने तो शाप ऐकला. त्याने मनुष्यरूप टाकून मूळ स्वरूप धारण केले आणि थरथर कापत म्हणाला, माते, मी धर्म आहे, ज्ञानी जनांचा गुरु आहे. परस्त्रियांना नेहमी माते समानच मानतो. राजकन्या असूनही तू एका वृद्ध तपस्व्याची पत्नी झालीस. त्यामुळे तुझ्या मनात नेमका कोणता भाव आहे त्याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुझ्यापाशी आलो होतो. तू मला शाप दिलास हे विधिलिखित होते. जे काही घडते ते ईश्वराच्या प्रेरणेनेच घडते. तोच दुःख देतो आणि तोच त्याचा परिहार करतो. माते, मी तुझा मनोभाव जाणत होतो, पण धर्मानुगामी मनुष्यांची धर्मशी संबंधित परीक्षा घेऊन त्यांची धर्मामार्गावरील श्रद्धा दृढ करणे हेच माझे कार्य असल्यामुळे मी तुझी परीक्षा घेतली. त्यामुळे तू रागावून मला शाप दिलास. आता माझे काय होणार? त्याचे बोलणे ऐकून पद्मेचे हृदयही करुणेने भरून आले. ती म्हणाली, धर्मराजा, सर्व कर्मांना तू साक्षी आहेस ना? मग माझी परीक्षा घेण्यासाठी हे सर्व करण्याची काय आवश्यकता होती? तू माझी अशी विटंबना का केलीस? मी तुला अज्ञानाचा शाप दिला हा माझा अपराध नाही. आता माझ्या शापामुळे काय होणार याचीच मला काळजी वाटत आहे. काय केले असता सर्व ठीक होईल. पतिव्रतेचा शाप कधीही खोटा ठरत नाही. माझ्या शापामुळे तुझा नाश झाला तर सर्व सृष्टीचाच नाश झाल्यासारखे होईल. मी तुला कसा शाप दिला असो, आता मी काय सांगते ऐक. सत्ययुगात तुझे चारही चरण पूर्ण चंद्राप्रमाणे असतील. त्रेतायुगात तुझ्या एक चरणाचा क्षय होईल. द्वापार युगात तुझ्या दुसऱ्या चरणाचा क्षय होईल आणि कलियुगात तुझ्या तिसऱ्या चरणाचा क्षय होईल. त्या युगाच्या अंती तुझा चौथा चरणही क्षीण होईल. सत्ययुगात तू पुन्हा चारी चरणांनी युक्त व सर्व व्यापक होशील. अशा प्रकारे माझा शाप खरा होईल. तो सर्वांना सुखदायक होईल. आता मी पतीची सेवा करण्यासाठी जाते. तूही आपल्या स्थानी जा. पद्माचे बोलणे ऐकून धर्मराजा फार प्रसन्न झाला. तो म्हणाला, पतिव्रते, तू धन्य आहेस. तुझ्या पतिभक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण होवो. मी तुला उत्तम वर देतो. तुझ्या पतीला यौवनावस्था प्राप्त होईल. त्याचे यौवन कायम राहील. तो परमधार्मिक, रूपवान, गुणवान आणि उत्तम वक्ता होईल. तो मार्कंडेयांपेक्षा चिरंजीव, कुबेरापेक्षा धनवान, इंद्रापेक्षा ऐश्वर्ययुक्त, विष्णूसारखा शिवभक्त, कपिलांसारखा सिद्ध, बृहस्पतीसारखा बुद्धिमान आणि समत्वाने दुसरा विधाताच होईल. तुलाही चिरयौवन प्राप्त होईल. तुझे सौभाग्य कायम राहील. तुला पतीपेक्षाही गुणी असे 10 पुत्र होतील. तुझ्या घरात सर्व प्रकारची समृद्धी नांदेल. तुम्ही नेहमी सुखात राहाल. धर्मराजाचे आशीर्वचन ऐकून पद्मा कृतार्थ झाली. त्याला प्रदक्षिणा घालून आपल्या घरी गेली. धर्माने तिची सर्वत्र प्रशंसा केली. पद्मा यौवनावस्था प्राप्त झालेल्या आपल्या तपस्वी पती बरोबर सुखाने कालक्रमणा करू लागली. कालांतराने तिला 10 गुणी पुत्र झाले. तिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि सुख प्राप्त झाले. शैलेंद्रा, तू विचारलेस म्हणून हा पुरातन इतिहास मी तुला सांगितला. त्यामागचे रहस्य जाणून तू तुझी कन्या शिवजींना दे. त्यांच्याविषयी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या मनात जी नाराजी आहे ती काढून टाक. आजपासून सप्ताहानंतर एक अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग आहे. लग्नाचा स्वामी चंद्र बुधाबरोबर लग्नस्थानी स्थित आहे. तो रोहिणीने युक्त आहे. हा मार्गशीर्ष महिना दोषरहित असून सोमवार हा प्रशस्त वार आहे. सर्व ग्रह चांगले आहेत. यावेळी तू आपल्या कन्येचा जगदंबा पार्वतीचा विवाह शिवजींबरोबर करून दे.
त्या पुण्यकर्माने तू कृतकृत्य होशील. अध्याय 35 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 36. शिव पार्वतीच्या विवाहाला हिमालय व मीना यांची संमती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वशिष्ठांचे बोलणे ऐकून हिमालय, मीना व त्यांच्या परिवारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. हिमाद्री स्वकीयांना उद्देशून म्हणाला, हे मेरू, हे सह्य, हे गंधमादन, हे मैनाक, हे मंदर, हे विंध्य, मी काय सांगतो ते ऐका. महामुनी वशिष्ठांनी जे काही सांगितले ते तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष ऐकले. त्यावर नीट विचार करा आणि या परिस्थितीत मी काय करणे योग्य होईल ते सांगा. हिमालयाचे बोलणे ऐकून त्या सर्वांनी एकत्र विचार विमर्श केला आणि म्हणाले, महाराज, आता विचार करण्यात काय अर्थ आहे? जे व्हायचे ते होऊनच गेल्यासारखे आहे. ही पार्वती देव कार्यासाठी उत्पन्न झाली आहे. तिचा अवतार शिवजींसाठीच आहे. त्यांच्या प्राप्तीसाठी तिने कठोर तपश्चर्या केली आहे आणि त्यांनी हिला अपेक्षित वरही दिलेला आहे. शिवजी म्हणजे महादेव, सर्वांचे ईश्वर. त्यांच्या इच्छेचे उल्लंघन कोण करणार? म्हणून या श्रेष्ठ सप्तर्षींचे म्हणणे मान्य करून पार्वतीचा विवाह शिवजींशी लावून द्या. त्यातच आपले हित आहे. पर्वतांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाला. सर्वांची अनुकूलता पाहून गिरजेलाही मनोमन हसू आले. अरुंधतीने समजावल्यामुळे मीना राणीचे मनही पालटले होते. तिच्या मनातील सर्व संशय व निराशा दूर झाली होती. त्यामुळे भयही राहिले नाही. त्यानंतर सर्वांनी प्रसन्न चित्ताने भोजन केले. हिमालयाने सप्तर्षींची उत्तम प्रकारे सेवा केली. मग तो हात जोडून म्हणाला, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही मला शिवजींबद्दल जे काही सांगितलेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. पार्वतीचा महेश्वरांशी विवाह होणार आहे म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. माझी कन्या, माझी पत्नी, माझे शरीर आणि माझ्यापाशी जे काही ऐश्वर्यादी आहे ते सर्व त्यांच्या सेवेतच रत होईल यात शंका नाही. त्याने पार्वतीला श्रेष्ठ अलंकारांनी नटवून सप्तर्षींसमोर बसवले आणि विनम्रतेने म्हणाला, ही माझी कन्या भगवान रुद्रदेवांना मनःपूर्वक अर्पण करण्याचा मी निश्चय केला आहे. त्यांच्या वतीने हिला पदरात घ्या. ते ऐकून सप्तर्षी परमसंतुष्ट झाले. ते म्हणाले, हिमालया, शिवजींसारखा भिक्षुक, तुझ्यासारखा दाता आणि पार्वतीसारखी भिक्षा याहून अधिक उत्तम ते काय? तू खरोखरच धन्य आहेस. पर्वतांचा अधिपती म्हणून तू श्रेष्ठ आहेसच, परंतु तुझे औदार्यही उत्तुंग आहे. त्यांनी पार्वतीच्या भाळी कुंकू लावले. तिच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, मुली, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझे परम कल्याण होईल. तू शुक्ल पक्षातील चंद्रासमान गुणांनी समृद्ध होत जाशील. शिवजींना सुखदायक होशील. सप्तर्षींच्या प्रयत्नांना यश आले होते. त्यांनी हिमालयाला फळे व फुले अर्पण केली. अरुंधतीने शिवजींचे गुणवर्णन करून मीना राणीचे मन मुग्ध केले. तिला अनुकूल करून घेणे हे मोठे अवघड कार्य होते, पण तिने ते साधले. तिने राणीला हळद कुंकू लावले. त्यानंतर चौथ्या दिवशी असलेल्या उत्तम मुहूर्तावर शिवपार्वतीचा विवाह करण्याला उभयपक्षी मान्यता मिळाली. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तर्षी अरुंधतीसह शिवजींकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. ते म्हणाले, की महाप्रभू, आम्ही सेवकांनी तुमच्यासाठी जे काही प्रयत्न केले ते सांगतो. आम्ही हिमाद्री आणि मीना राणीला निरनिराळे इतिहास सांगून त्यांची समजूत घातली आहे. आता त्यांच्या मनात तुमच्याविषयी काहीही संशय नाही. हिमालयाने पार्वती तुम्हाला दिली असे स्वमुखाने सांगितले. आता विलंब नको.
तुम्ही गणांना व देवांना बोलावून घ्या आणि विवाहाच्या तयारीला लागा. ते ऐकून शिवजींना हसू आले. ते म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, मला विवाहाविषयी आणि विवाहाच्या तयारीविषयी काहीच माहिती नाही. तरी शास्त्राला अनुसरून जो काही विधी सांगितला असेल त्याप्रमाणे करा. सप्तर्षी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही विष्णूंना सपरिवार बोलवा, ब्रह्माजींना व त्यांच्या सर्व पुत्रांना बोलवा, देवांसहित इंद्राला बोलवा, श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा यांच्यासह इतरही थोर महात्म्यांना बोलावणे पाठवा. ही सर्व मंडळी तुमच्या विवाहाचे कार्य बरोबर साधून देतील. ते ऐकून शिवजींना खरोखरच प्रसन्न वाटले. त्यांचा निरोप घेऊन सप्तर्षी आपापल्या स्थानी गेले. अध्याय 36 समाप्त. नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वतीखंड अध्याय क्रमांक 37. शिव-पार्वतीच्या विवाहासाठी हिमालयाची तयारी. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे महाप्राज्ञ, सप्तर्षी निघून गेल्यावर हिमालयाने काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, वशिष्ठादी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या भाऊबंधांना व आप्तस्वकीयांना सपरिवार आमंत्रित केले. कुलपुरोहित गर्ग मुनींकडून लग्नपत्रिका लिहून घेतली. ती पत्रिका आणि नाना प्रकारची सामग्री घेऊन हिमाद्रीचे नातेवाईक कैलासावर गेले. त्यांनी शिवजींना तिलक लावला. ती लग्नपत्रिका मोठ्या आदराने त्यांच्या हाती दिली. शिवजींनी त्या सर्वांचा विशेष सन्मान केला आणि प्रसन्न चित्ताने त्यांना निरोप दिला. ती सर्व मंडळी आनंदाने परतली. त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून हिमालयाला फारच समाधान वाटले. त्याने नानाविध देशात राहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले. मग लग्नाची जय्यत तयारी केली. दोन्हीकडील वराडी मंडळींच्या स्वागतात, आदर सत्कारात व मानापानात कसलीही कमतरता राहू नये यासाठी विशेष योजना आखली. कोठारे धान्याने भरून टाकली. आचार्यांना कोणत्या दिवशी कोणती पक्वान्ने बनवायची याची यादी दिली. धन, द्रव्य, रत्न, माणके, मौल्यवान दागिने, मौल्यवान वस्तू व भांडी, दिव्य वस्त्र, प्रावरणे यांची त्वरित सिद्धता करून त्यांची कोशागारात नीट मांडणी केली. तिथे विशेष अधिकारी नेमले. सेवकांना योग्य त्या सूचना देऊन कोणी कोणती कामे करायची हे सर्व आधीच सांगून ठेवले. हिमालयाच्या कन्येचा विवाह म्हणून त्याच्या नगरीत मोठी धामधूम होती. सर्वत्र उत्साहाचे, प्रसन्नतेचे आणि मांगल्याचे वातावरण होते. तेथे मोठा उत्सवच सुरू झाला. हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगलाचाराला सुरुवात केली. त्याच्या परिवारातील स्त्रिया मंगलगाणी म्हणू लागल्या. त्यांनी पार्वतीवर अनेक मांगलिक संस्कार केले. तिला उत्तम शृंगार केला. त्यावेळी सुंदर वस्त्रांनी आणि आभूषणांनी विभूषित पार्वती साक्षात जगदंबाच वाटत होती. लोकाचाराला अनुसरून नगरातील ब्राह्मणांच्या स्त्रियाही नटून सजून एकत्र आल्या. त्यांनी पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून अनुष्ठाने केली. लोकांनी अनेक प्रकारे मंगलोत्सव केले. नृत्य गायनादी कार्यक्रमांचे आयोजन केले. हे सर्व पाहून हिमालयाचा आनंद गगनात मावेना. तो आपल्या बांधवांची उत्सुकतेने वाट पाहू लागला. हळूहळू निमंत्रित लोक आपापल्या स्त्रियांसह, परिवारासह आणि आप्तमित्रांसह हिमालयाच्या घरी येऊ लागले. ते दिव्य वस्त्रे धारण करून, सोन्याचे व मौल्यवान रत्नांचे अलंकार घालून नटून सजून आले होते. त्यांनी येताना नाना प्रकारच्या भेटवस्तू आणल्या होत्या. सुमेरू, मंदराचल, उदयाचल, अस्ताचल, मलयाचल, सह्याद्री, दुर्धर, निषध, गंधमादन, करवीर, महेंद्र, परियात्र, क्रौच, पुरुषोत्तम, नील, त्रिकुट, चित्रकूट, व्यंकट, श्रीशैल्य, गोकामुख, नारद,
विंध्य, कालंजर, कैलास तसेच आणखी अनेक पर्वत दिव्य रूप धारण करून आपल्या स्त्री पुत्रांदिकांसह अपार सामग्री घेऊन तेथे उपस्थित झाले. दुसऱ्या द्वीपांमध्ये तसेच अन्यत्र जे जे पर्वत होते ते सर्व तेथे आले. शिवपार्वतीच्या विवाहाची शुभ पर्वणी साधता यावी म्हणून ते उत्सुकतेने आणि प्रसन्नतेने आले होते. शोणभद्रादी समुद्र आले. गोदावरी, यमुना, ब्रह्मपुत्रा, त्रिवेणी तसेच अन्य श्रेष्ठ नद्याही दिव्य स्त्री रूपे धारण करून तेथे दाखल झाल्या. गंगेचा आनंद काय वर्णन करावा. ती मोठ्या प्रेमाने अनेक अलंकार धारण करून आणि अत्यंत सुंदर रूप घेऊन आली होती. नर्मदा, महामोदा, सरिद्वरा व रुद्रकन्या याही नटून थटून उत्साहाने आल्या होत्या. शिवपार्वतीचा विवाह प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून त्या स्वतःला धन्य समजत होत्या. हिमालयाची नगरी दैदिप्यमान व अतिशय मनोहर होती. ती ध्वज आणि तोरणे लावून उत्तम प्रकारे सजवण्यात आली होती. चहुदिशांनी निमंत्रितांचे आगमन झाल्यामुळे ती अगदी गजबजून गेली. आलेल्या पाहुण्यांमध्ये अधिकच शोभायमान दिसू लागली. हिमालयाने सर्वांचे प्रसन्न मुद्रेने यथायोग्य स्वागत केले. त्या सर्वांना राहण्यासाठी पृथक पृथक निवासस्थाने दिली. त्यांच्या आतिथ्याची चोख व्यवस्था ठेवून सर्वांना संतुष्ट केले. अध्याय 37 समाप्त. नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वतीखंड अध्याय क्रमांक 38 विश्वकर्म्याकडून दिव्य मंडपाची रचना. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर शैलराज हिमालयाने पार्वतीच्या विवाहाप्रित्यर्थ मोठा उत्सव करण्याची आज्ञा दिली. शिवजींच्या वराडाच्या स्वागतासाठी नगर सजवण्यात प्रारंभ केला. प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला होता. सर्व रस्ते झाडून त्यावर पाणी शिंपडण्यात आले. चौकाचौकात मोठ्या रांगोळ्या घालण्यात आल्या. प्रत्येक घराच्या दरवाजावर केळीचे खांब लावण्यात आले. त्यांना मंगल द्रव्यांनी सुशोभित करण्यात आले. ठिकठिकाणी आंब्याच्या पानांची व मालतीच्या फुलांची तोरणे लावण्यात आली. सर्व परिसर सुगंधित राहील अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ते नगर दिव्य आणि अलौकिक दिसू लागले. अशा प्रकारे हिमाद्रीने आपले पुरोहित गर्गमुनी यांच्या सल्ल्याने सर्व सिद्धता केली. त्यानंतर त्याने विश्वकर्म्याला बोलावून घेतले. त्याचा उत्तम आदर सत्कार केला. त्याला एक विस्तीर्ण मंडप आणि मनोहर वेदी तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने आश्चर्यकारक किंवा अद्भुत मंडप उभारला. त्याचा विस्तार 10,000 योजने होता. तो अनेक शुभ लक्षणांनी युक्त होता. त्यात सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू कृत्रिम असल्या तरी खऱ्या वस्तूंसारख्या हुबेहूब व जिवंत वाटत होत्या. त्या मंडपात इतके चमत्कृतीपूर्ण देखावे होते की त्यात जमीन कोणती आणि पाणी कोणते हे भल्याभल्यांना सांगता येत नव्हते. विश्वकर्मा हा देवांचा शिल्पी. त्याने मंडप रचना करताना आपल्या कुशलतेचा आणि निपुणतेचा विशेष परिचय दिला. त्या मंडपात पशुपक्ष्यांच्या सुंदर कलाकृती होत्या. कुठे सारस पक्षी सरोवरात पाणी पित आहेत, मोर उपवनांमध्ये नृत्य करत आहेत असे प्रत्यक्ष देखावे उभारण्यात आले होते. जंगलातील सिंहाचे दृश्य पाहिल्यावर तो आत्ता गर्जना करतात की काय असे वाटत होते. नृत्य करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या जोड्या पाहून ते खरोखरच नृत्य करत आहेत असा आभास निर्माण होत होता. द्वारावरचे द्वारपाल धनुष्यबाण घेऊन अशा आविर्भावात उभे होते की कोणत्याही क्षणी शरवर्षाव करतील. द्वारासमोर मध्यभागी स्थापन केलेली महालक्ष्मीची मूर्ती सर्व लक्षणांनी युक्त, प्रसन्न आणि फारच मनोहर होती. तिच्याकडे पाहिल्यावर साक्षात महालक्ष्मीच क्षीरसागरातून येऊन तिथे बसली आहे असे जाणवत होते. मंडपामध्ये विभिन्न स्थानी उभारण्यात आलेले हत्ती अगदी खऱ्यासारखे वाटत होते.
अश्वारूढ स्वारांचे, हत्तींवर अंबारीत बसलेल्या वीरांचे व रथारूढ महावीरांचे पुतळे आश्चर्यमुग्ध करणारे होते. तेथे पायदळातील सैनिकांची कृत्रिम सेनाही होती. अशा प्रकारे विश्वकर्म्याने देवता, ऋषीमुनी आदी सर्वांनाच मोहिनी घालणारी रचना केली होती. मंडपाच्या मुख्य द्वारावर महानंदी उभारण्यात आला होता. तो शुद्ध स्फटिक मण्यासमान कांतिमान होता. त्यावर रत्नजडित पुष्पक विमान उभारले होते. ते सुंदर कळ्यांनी आणि चौऱ्यांनी सजवण्यात आले होते. त्याच्या डाव्या बाजूला पाठीमागे 4 दातांचे काश्मीरी हत्ती ठेवलेले होते. सूर्यासमान तेजस्वी दिसणारे आणि दिव्य अलंकारांनी विभूषित असे 2 घोडेही ठेवण्यात आले होते. विश्वकर्म्याने लोकपाल, देव, भृगू आदी तपस्वी यांच्याही हुबेहूब मूर्ती तयार केल्या होत्या. मंडपामध्ये श्रीहरींची, गरुडाची, पार्षदांची युक्त अशी प्रतिमाही साकारण्यात आली होती. मी पत्नीसह मानसपुत्रांमध्ये बसलेला आहे व हातामध्ये वेद घेऊन त्यातील सूक्तांचा पाठ करत आहे. इंद्र ऐरावतावर बसलेला असून त्याच्या भोवताली दैव सैन्य उभे आहे असे देखावेही निर्माण केले होते. त्यानंतर हिमालयाच्या आज्ञेनुसार विश्वकर्मांनी देवांना राहण्यासाठी त्यांचे जसे लोक होते अगदी तसेच कृत्रिम लोक बनवले. तेथे त्यांना बसण्यासाठी दिव्य सिंहासनांची रचना केली. त्याने माझ्यासाठी सत्यलोकासारखे निवासस्थान तयार केले. विष्णूसाठी वैकुंठ, इंद्रासाठी अमरावती व इतर लोकपालांसाठीही त्यांच्या लोकांसारखीच निवासस्थाने निर्माण केली. विश्वकर्म्याला शिवजींच्या आशीर्वादानेच अद्भुत व चमत्कारिक वास्तू निर्माण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले होते. म्हणून त्याने शिवप्रभूंसाठी फारच उत्तम, उज्ज्वल व विस्मयजनक असे स्थान निर्माण केले. याप्रमाणे विश्वकर्म्याने शिवपार्वतीच्या विवाहासाठी उत्तम मंडप तयार केला. देवांना राहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासारखीच भवने निर्माण केली. ते पाहून हिमालयाला फारच आनंद झाला. त्याने विश्वकर्म्याला धन्यवाद दिले व शिवजींच्या शुभ आगमनाची वाट पाहू लागला. अध्याय 38 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्रसंहिता पार्वतीखंड अध्याय क्रमांक 39 निमंत्रितांचे कैलासावर आगमन. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्माजींना म्हणाले, तात हिमालयाकडून पाठवण्यात आलेली लग्नपत्रिका मिळाल्यावर शिवजींनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, लग्नपत्रिका मिळाल्यावर शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी हिमाद्रीच्या आप्त बांधवांचा यथायोग्य आदर सत्कार केला. मग ती पत्रिका वाचली व म्हणाले, तुम्ही येथे येऊन हे शुभ कार्य केलेत म्हणून मी तुमचा आभारी आहे. मी पार्वतीशी विवाह करण्यास तयार आहे. त्या मंगल प्रसंगी तुम्ही सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी माझी विनंती आहे. ते ऐकून त्या मंडळींना परमसंतोष वाटला. त्यांनी शिवजींची स्तुती केली आणि त्यांना प्रदक्षिणा घालून हिमालयाकडे गेले. त्यानंतर भक्तवत्सल शिवजींनी तुझे स्मरण केले. तू त्वरेने त्यांच्यापाशी गेलास आणि त्यांना वंदन करून म्हणालास, प्रभो, तुम्ही माझे स्मरण केलेत हे माझे अहोभाग्य. मी तुमचा सेवक आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे सांगा. शिवजी म्हणाले, नारद, तुम्ही माझे भक्त आहात म्हणून मी तुम्हाला येथे बोलावले आहे. तुमच्या सांगण्यावरून पार्वतीने मोठी तपश्चर्या केली. त्यामुळे मी प्रसन्न झालो आणि मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन असा तिला वर दिला. पार्वतीच्या भक्तीने मला वश केले आहे. मी भक्तांच्या अधीन असल्यामुळे तिच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले आहे. सप्तर्षींनी हिमालयाची भेट घेऊन माझ्या वतीने सर्व बोलणी केली आहेत. हे लग्न ठरवूनच आले आहेत. आजपासून 7व्या दिवशी लग्न मुहूर्त आहे. ते ऐकून तुला फारच प्रसन्न वाटले. तू म्हणालास, प्रभू, तुम्ही भक्तावर प्रेम करणारे आहात.
भक्तांचे मनोरथ पुरवून त्यांचे कल्याण करणे हे तुमचे व्रतच आहे. तुम्ही पार्वतीच्या मनासारखे केलेत हे फार चांगले झाले. मी तुमची काय सेवा करू ते सांगा. शिवजी म्हणाले, नारद, तुम्ही माझ्या वतीने विष्णू आदी देव, ऋषी, मुनी, सिद्ध आणि महात्मे यांची भेट घ्या. त्यांना माझ्या विवाहाचे निमंत्रण द्या. त्यांना माझा निरोप सांगा. या विवाहाला तुम्ही सर्वांनी स्त्री, पुरुष, आप्त, मित्र, शिष्य व गण यांच्यासह उत्साहाने या. नटून थटून व समस्त ऐश्वर्यासह या. या मंगल प्रसंगी जे उपस्थित राहणार नाहीत त्यांना मी आपले मानणार नाही. हे मुने, आता तुम्ही त्वरेने कामाला लागा. नारदा, शिवजींच्या आज्ञेनुसार तू अनेक लोके गेलास. तेथील मान्यवरांना शिवपार्वतीच्या विवाहाचे आदरपूर्वक निमंत्रण दिलेस. त्यानंतर शिवजींकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितलास आणि त्यांच्या आज्ञेने तेथेच थांबलास. शिवजी निमंत्रितांच्या आगमनाची उत्कंठेने प्रतीक्षा करू लागले. त्यांचे गण आनंदाने नाचू लागले. त्यांनी मोठा उत्सवच केला. सर्वप्रथम श्रीहरींचे आगमन झाले. ते लक्ष्मी आणि गणपरिवारासह आले होते. त्यांनी शिवजींना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तेथे बसले. थोड्या वेळाने मीही आपला परिवार आणि गणसमुदाय घेऊन दाखल झालो. इंद्रादी लोकपालही आपल्या स्त्रिया आणि सेवकांसह तेथे हजर झाले. त्यांच्या मागोमाग देव, मुनी, सिद्ध, नाग आदी मंडळींचेही कैलासावर आगमन झाले. शिवजींनी त्या सर्वांचा प्रसन्नतेने सत्कार केला. गणांनी आरंभलेल्या महोत्सवात निमंत्रितांनीही भाग घेतला. अप्सरा नृत्य करू लागल्या. देवस्त्रिया मंगल गाणी म्हणू लागल्या. शिवजींच्या लग्न कार्यात देवतांचा उत्साह ओसांडून वाहत होता. हे आपल्या घरचेच कार्य आहे या भावनेने सर्व मंडळी प्रत्येक कामात हातभार लावत होती. इकडे सप्तमातृकांनीही शिवजींना सजवले. तेव्हा त्यांचा जो स्वाभाविक वेश होता तोच निराळ्या अर्थाने लग्नवेश झाला. त्यांच्या माथ्यावरील चंद्राने मुकुटाचे रूप घेतले. तिसरा नेत्र सुंदर तिलक बनला. कानावरचे 2 सर्प रत्नजडित कर्णभूषणात आणि अंगावरील अन्य सर्प दिव्य आभूषणात रूपांतरित झाले. विभूती सुवासिक अंगलेप बनली. त्यांनी धारण केलेले गजचर्म हे उत्तम रेशमी वस्त्र बनले. अशा प्रकारे वेशभूषा केल्याने शिवजी इतके सुंदर दिसू लागले की त्यांच्या मनोहर स्वरूपाचे वर्णनच करता येत नाही. ते साक्षात ईश्वर होते. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आपले सर्व ऐश्वर्य धारण केले. त्यानंतर कैलासावर जमलेले सर्व देव, यक्ष, दानव, नाग, पक्षी, अप्सरा आणि महर्षी शिवजींपाशी गेले. त्यांना आदराने वंदन केले आणि प्रसन्न चित्ताने म्हणाले, महादेवजी, गिरिजेवर आणि आमच्यावर कृपा करा. सर्व सिद्धता झाली आहे. आता विवाहासाठी चलावे. भगवान विष्णूंनीही विनंती केली. ते म्हणाले, भगवन, तुम्ही भक्तांची कार्य सिद्ध करणारे आहात. आता गुह्य सूक्तात सांगितलेल्या विधीनुसार पार्वतीशी विवाह करा. तुम्ही योग्य प्रकारे विवाह केलात म्हणजे लोकांमध्ये तीच रीत रूढ होईल. मंडप स्थापना, नांदी मुखश्राद्ध आणि कुलधर्म या सर्व गोष्टी योग्य प्रकारे करून तुम्ही आपली कीर्ती वाढवा. लोकचार परायण शिवजींनी त्यांचे म्हणणे तात्काळ मान्य केले. ते सर्व कार्य विधीपूर्वक व्हावे म्हणून मला नियुक्त केले. मी त्वरेने कामाला लागलो. तेथे उपस्थित असलेल्या कश्यप, अत्री, वशिष्ठ, गौतम, भृगु, बृहस्पती, कण्व, जमदग्नी, पराशर, मार्कंडेय, शीलापाक, अरुणपाल, अकृतश्रम, अगस्त्य, च्यवन, गर्ग, शीलाद, दधीची, उपमन्यू, भरद्वाज, अकृतवर्ण, पिंपलाद, कुशिक, कौत्स, व्यास यांचे शिष्य आणि अन्य ऋषींना सांगून सर्व अभ्युदयिक कार्य व्यवस्थित पूर्ण केले. ते ऋषी वेदांमध्ये पारंगत आणि महाविद्वान होते. त्यांनी वेदोक्त विधीने वैवाहिक मंगलाचार केले. शिवजींच्या कुशलतेसाठी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील विविध
सूक्तांनी स्तुती वाचन केले. इतर मंगल कार्यही केली. विघ्नांच्या शांतीसाठी ग्रहपूजन आणि मंडलावरती देवतांचे पूजन केले. अशा प्रकारे लौकिक आणि वैदिक कर्मे यथासांग पूर्ण झालेली पाहून भगवान शिव अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी सर्व ऋषींना आदराने नमस्कार केला. त्यानंतर ब्राह्मणांना, देवतांना आणि निमंत्रितांना घेऊन ते कैलासावरून निघाले. तेव्हा चहूकडे मंगलवाद्ये वाजू लागली. देवमंडळी मंत्रमुग्ध होऊन नृत्य करू लागली. सर्वांनी मिळून तेथे मोठा उत्सवच केला. अध्याय 39 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वतीखंड अध्याय क्रमांक 40 शिवजींचे विवाहासाठी प्रस्थान. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कैलासावरून निघताना शिवजींनी काही गणांना तेथेच थांबण्यास सांगितले आणि नंदीश्वर इत्यादींना आपल्याबरोबर चलण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे गणेश्वर, शंखवर्ण, केकराक्ष, विकृत, विशाख, परिजात, विकृतानन, दुदुंब, कपाल, संदारक, कदुंग, कुंडक, विष्टंभ, पिप्पल, सनादक, आवेशन, कुंड, पर्वतक, चंद्रतापन, काल, कालक, महाकाल, अग्निक, अग्निमुख, आदित्य मुद्रा, घनावह, सन्नाह, कुमुद, अमोघ, कोकिल, सुमंत्र, काकपादोदर, संतानक, मधुपिंग, पूर्णभद्र, नील, चतुर्वक्त्र, कर्ण, अहिरोमक, यज्वाक्ष, शतमन्यु, मेघमन्यु, काष्ठागुड, विरूपाक्ष, सुकेश, वृषभ, सनातन, तालिकेतु, षण्मुख, चैत्र, स्वयंप्रभू, लकुलिश, लोकांतक, दीप्तात्मा, दैत्यांतक, भृंगिरिटी, देवदेवप्रिय, अशनी, भानुक आणि वीरभद्र हे सर्वजण कोट्यावधी गणांसह निघाले. भूतगण आणि प्रमथगणही निघाले. क्षेत्रपाल, भैरव आणि नंदी हे आपल्या गणांसह निघाले. त्यांच्या व्यतिरिक्त आणखीही बरेच गणाधिप त्यात होते. त्या सर्वांच्या मस्तकावर जटा आणि चंद्र होता. ते नीलवर्ण कंठाचे, 3 नेत्र असलेले, सर्वांगी भस्म लावलेले, रुद्राक्षांचे आभूषणे धारण केलेले, हार, कुंडले, केयूर यांनी अलंकृत आणि मादी सिद्धींनी युक्त आणि अत्यंत तेजस्वी होते. त्यांच्यापैकी कोणी पृथ्वीवर, कोणी पाताळात, कोणी आकाशात, तर कोणी सप्तस्वर्गात संचार करणारे होते. फार काय सांगावे. शिवजींच्या विवाहासाठी त्यांचे सर्व ठिकाणी राहणारे गण मोठ्या उत्साहाने आले होते. त्या समयी चंडी देवी रुद्रदेवांची बहीण म्हणून तेथे आली. शत्रूंना भयकंपित करणारी ती देवी प्रेतावर आरूढ झाली होती. तिने सर्पांची आभूषणे घातली होती. तिच्या मस्तकावर अत्यंत तेजस्वी सुवर्ण कलश होता. विक्राळ स्वरूपाचे विविध रंगरूप असलेले कोट्यावधी भूतगण त्या वराडाची शोभा वाढवत होते. डमरू, भेरी आणि शंखांच्या एकत्रित निनादाने दशदिशा दुमदुमत होत्या. शिवगणांच्या मागे देव, लोकपाल, सिद्ध ही मंडळी होती. त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसलेले होते. त्यांच्यावरील मोठे छत्र फारच शोभायमान दिसत होते. त्यांच्याबरोबर दिव्य आभूषणांनी विभूषित असे पार्षद होते. ते श्रीहरीवर चवऱ्या ढाळत होते. मीही माझ्या परिवारासह शोभून दिसत होतो. माझ्याबरोबर वेद, शास्त्रे, पुराणे, आगम, सनकादिक महासिद्ध, प्रजापती आणि पुत्र हे सर्वच सहभागी झाले होते. देवराज इंद्रही नानाविध अलंकारांनी नटून थटून ऐरावतावर बसला होता. त्याच्याबरोबर दैवसैन्यही होते. त्या वराडात असलेले महान ऋषी तपश्चर्येच्या तेजामुळे प्रकाशमान दिसत होते. शिवजींचा विवाह सोहळा पाहण्यासाठी शाकिनी, यातुधान, यक्ष, वेताळ, ब्रह्मराक्षस, भूते, प्रेते, पिशाचे, टुंबरू, हाहा व हुहू आदी श्रेष्ठ गंधर्व आणि किन्नर फारच उत्सुक झाले होते. ही सर्व मंडळी वाद्ये वाजवत होती, गात होती, नाचत होती.
शिवाजींच्या विवाहोत्सवात भाग घेण्यासाठी गायत्री, सावित्री, लक्ष्मी, सर्व जगन्माता, देवस्त्रिया आणि देवकन्या उत्तम शृंगार करून आल्या होत्या. तूही शिवकीर्तन करत होतास. महानंदी हे शिवजींचे वाहन आहे. त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिका समान श्वेत आणि उज्ज्वल आहे. तो अतिशय देखणा आहे. वेद, शास्त्रे, सिद्ध आणि महर्षी हे सर्व त्याला धर्माचे स्वरूप मानतात. त्या श्रेष्ठ वृषभावर आरूढ होऊन अतिविशाल वराडाबरोबर हिमाद्रीच्या नगराकडे वाजत गाजत निघालेल्या शिवजींना पाहून पाहणाऱ्यांचे डोळे धन्य होत होते. त्या वराडाचे अनुपम दृश्य आत्मिक शांती प्रदान करणारे होते. अध्याय 40 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण, रुद्र संहिता, पार्वती खंड, अध्याय क्रमांक 41. मंडप रचना वर्णन आणि देवांच्या मनातील भय. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, आता हिमालयाच्या नगरातील वृत्तांत ऐक. शिवजींचे वराड मार्गक्रमण करू लागले. ते हिमाद्रीच्या नगरापाशी आले तेव्हा श्री विष्णूंनी शिवजींशी चर्चा केली व तुला म्हणाले, नारद, आता तुम्ही पुढे जा आणि हिमालयाला आमच्या आगमनाची बातमी द्या. त्याप्रमाणे तू पुढे जाऊन हिमालयाच्या नगरात प्रवेश केलास. तेथे विश्वकर्म्याने केलेली सजावट पाहून थक्क झालास. तू स्वतःचीच कृत्रिम मूर्ती पाहिलीस तेव्हा तुझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. रत्नजडित स्वर्ण कलशांनी आणि केळीच्या खांबांनी सुशोभित केलेला तो भव्य मंडप पाहून तुला फारच आनंद झाला. तेथे तुला वृषभारूढ महादेव, ब्रह्मा, श्रीहरी, अन्य देव, देवता, ऋषी यांच्या कृत्रिम पण अगदी जिवंत वाटणाऱ्या मूर्ती दिसल्या. ते दृश्य पाहून तुझी बुद्धीच कुंठित झाली. तू अक्षरशः संभ्रमित झालास आणि स्वतःशीच म्हणालास, ही काय अजब लीला आहे. ही मंडळी माझ्या आधी कशी काय इथे आली. तू हिमालयाला विचारलेस, शैलराज, शुभ्र वृषभावर आरूढ झालेले महादेवजी इतक्या तिथे पोचले सुद्धा. हे सर्व काय आहे, मला खरं काय ते सांग. हिमालय म्हणाला, बुद्धिमान नारदजी, महादेव आणि त्यांची मंडळी अजूनही येथे आलेली नाहीत. आता विस्मय टाकून द्या. मन स्थिर करून नीट निरखून पहा. म्हणजे विश्वकर्म्याने येथे काय कामगिरी केली आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता कृपा करून भोजन करा, थोडी विश्रांती घ्या, मग माझ्या मैनकादी पुत्रांना घेऊन शिवजींना सामोरे जा आणि त्यांना सन्मानाने येथे घेऊन या. हिमालयाच्या विनंतीला मान देऊन तू भोजन केलेस, विश्रांती घेतलीस, मग त्यांच्या पुत्रांना घेऊन शिवजींपाशी गेलास. तू आणि शैलपुत्रांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा तुझ्या मुखावरील विस्मयाचे भाव पाहून श्रीहरी, इंद्र, अन्य देव आणि रुद्रगण आदी सर्वांनाच मोठे नवल वाटले. त्यांच्या मनात संशयाने घर केले. त्यांनी तुला विचारले, नारद, तुम्ही असे विस्मयचकित का झाला आहात. हिमालयाने तुमचा आदर सत्कार केला की नाही. शिवजींना कन्या देण्याचा त्यांचा विचार कायम आहे ना. हे मैनाक, सह्य, मेरू आदी श्रेष्ठ पर्वत महान प्रतापी आहेत. ते सर्व येथे कशासाठी आले आहेत. हिमालयाकडे नेमके काय चालले आहे. तुम्हाला असे पाहून आमच्या मनात कुशंकांनी घर केले आहे. तेव्हा जे काही सांगायचे असेल ते स्पष्ट सांगा. त्यावेळी तू मला, श्रीहरींना व इंद्राला एका बाजूला नेलेस आणि म्हणालास, हिमालयाच्या नगरात त्वष्टापुत्र विश्वकर्माने अशी विचित्र रचना केली आहे की तेथील दृश्ये पाहून तुम्ही मुग्ध होऊन जाल. तुम्हा सर्वांना प्रेम आणि युक्तीने मोहात पाडण्याचा त्याचा विचार आहे. हे शचीपती इंद्रा, या विश्वकर्म्याने तुला पूर्वीही एकदा मोहित केले आहे. हे विसरलास काय. आताही तो तुला जिंकण्याची इच्छा करत आहे असे मला वाटते. तो सध्या हिमालयाच्या घरीच आहे. तेथे त्याने निर्माण केलेले माझेच कृत्रिम रूप पाहून मला स्वतःला आश्चर्याचा धक्का बसला. तेथे इतरांची काय कथा. त्याने तुमच्यासह सर्व देवांच्या, ऋषींच्या व शिवजींच्या इतक्या बिनचूक प्रतिमा तयार केल्या आहेत की कोणीही संभ्रमात पडावा. तुम्हा सर्वांची थट्टा करण्यासाठीच त्याने ही चित्ररूपी माया रचली आहे. हे ऐकून
इंद्र भयव्याकुळ झाला. त्याने विष्णूकडे पाहिले व म्हणाला, रमानाथा, या त्वष्टापुत्राला मी पूर्वी मारले होते, म्हणूनच हा माझ्याबरोबर द्रोह करत आहे. हा असाच काहीतरी बहाणा करून कपटाने माझा वध करील असे वाटते. तेव्हा श्रीहरींनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, इंद्रा, घाबरू नकोस. पूर्वी निवात कवच आदी दानवांनी आपल्या महाविद्येच्या सामर्थ्याने तुला मोहित केले होते, पण तू सुखरूप राहिलास. तू माझ्या आज्ञेने हिमालयाचे आणि दुसऱ्या पर्वतांचे पंख कापून टाकलेस. त्याबद्दल त्यांच्या मनात राग असणे स्वाभाविक आहे. म्हणून तो पर्वतराज मायेच्या योगाने तुला जिंकण्याची इच्छा करत असेल तर त्याला मूर्खच म्हटले पाहिजे. कारण भगवान शंकर येथे असल्यावर आपल्याला कोणापासूनही भीती संभवत नाही. ते आपले कल्याण करतेच आहेत. याप्रमाणे आपले बोलणे चाललेले पाहून भगवान शिवजी म्हणाले, हे श्रीहरी, हे इंद्र, तुम्ही आपापसात काय बोलत आहात? नारद हिमालयाने तुम्हाला काय सांगितले? त्याने तुमचे यथोचित स्वागत केले की नाही? त्याच्या घरी तुम्ही काय पाहिले? त्याला कन्यादान करण्याची इच्छा आहे की नाही? जे काही असेल ते स्पष्ट सांगा. गुप्तता राखण्याची काहीच गरज नाही. तेव्हा तू म्हणालास, हे प्रभू, हिमालय आपली कन्या तुम्हालाच देणार आहे, यात शंका नाही. म्हणून हे पर्वत तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला सन्मानाने नेण्यासाठी येथे आले आहेत. महामायेत प्रवीण असलेल्या विश्वकर्म्यांनी हिमाद्रीच्या आज्ञेवरून विवाह मंडपाची आश्चर्यकारक रचना केली आहे. वराडाला मोहित करण्यासाठी त्याने जी माया रचली आहे ती अतिशय अद्भुत आणि कुतूहलजनक आहे. ती सर्वांनाच संभ्रमित करणारी आहे. ते सर्व पाहून मी स्वतःच विस्मयचकित झालो आहे आणि तोच वृत्तांत मी यांना सांगत होतो. बाकी विवाहात काहीही विघ्न नाही. ते ऐकून शिवजी हसून म्हणाले, हे श्रीहरी, हे इंद्र ब्रह्मादिक देवांनो, हे मुनींनो, आता योग्य काय याचा तुम्हीच निवाडा करा. हिमालय आपली कन्या मला देणारच आहे, पण त्याने विश्वकर्म्याला सांगून जी काही माया रचली असेल तिच्याशी मला काय कर्तव्य आहे? कुठल्याही उपायाने फलाची सिद्धी होणे हेच महत्त्वाचे असते, असे न्यायशास्त्रात प्रवीण असलेल्या पंडितांचे म्हणणे आहे. तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. आता कोणीही थांबू नका. हिमालयाच्या नगराकडे चला. शिवजींचे आश्वासनात्मक बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विकल्प क्षणार्धात विरून गेले. ते वराड पूर्ववत उत्साहात आणि आनंदात वाजत गाजत पुढे निघाले. मैनाकादी पर्वत प्रसन्नतेने सर्वांच्या पुढे चालत होते. बाकीची मंडळी त्यांचे अनुसरण करत होती. अशा प्रकारे सर्व निमंत्रितांना आणि जल्लोष करणाऱ्या आपल्या गणांना बरोबर घेऊन शिवजी हिमालयाच्या नगरद्वारी आले. अध्याय 39 समाप्त. नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वतीखंड अध्याय क्रमांक 42. शिवजींच्या वराडाचे स्वागत आणि अभिनंदन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वराकडील बराडी मंडळी नगराजवळ आलेली आहेत हे ऐकून हिमालय अतिशय प्रसन्न झाला. त्याने स्वागताचे साहित्य देऊन ब्राह्मणांना आणि पर्वतांना पुढे पाठवले. त्यांच्या मागून तो स्वतःही शिवजींच्या स्वागतासाठी पुढे आला. त्यावेळी त्याला स्वतःच्या भाग्याचाच हेवा वाटत होता. महादेवांबरोबर सर्व देव आपापल्या परिवारासह आणि सैन्यासह सहर्ष आलेले आहेत हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो स्वतःला धन्य समजू लागला. हिमाद्रीचा मोठा परिवार आणि त्याचे गणगोत पाहून देवांनाही आनंद झाला. हिमालयाने पुढे जाऊन त्या सर्वांचे प्रेमाने स्वागत केले. देव आणि पर्वत एकमेकांना भेटले. त्यांनी परस्परांना क्षेम आलिंगने दिली. हिमालयाने शिवजींना सामोरे जाऊन भक्तिभावाने नमस्कार केला. त्याच्याबरोबर आलेल्या पर्वतांनी व ब्राह्मणांनीही त्यांना नमस्कार केला. भगवान शिव शुभ्र वृषभावर बसले होते. त्यांच्या मुखावरील प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. त्यांची अंगकांती अद्भुत होती. तिच्या दिव्य प्रभेने दशदिशा उजळून टाकल्या होत्या.
त्यांनी उत्तम रेशमी वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. ते दिव्य आभूषणांनी विभूषित होते. सर्परूपी भूषणांनी त्यांचे स्वरूप अधिकच शोभून दिसत होते. सूरगण हाती चवड्या घेऊन त्यांची सेवा करत होते. ते सर्व दृश्य फारच विलोभनीय आणि मनोहर होते. पार्वतीचा वर इतका वैभव संपन्न आणि सर्वांना पूजनीय आहे हे पाहून हिमालयाकडील मंडळींना फारच कृतकृत्य वाटले. ते तिच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. त्या समयी शिवजींच्या उजव्या बाजूला मी आणि डाव्या बाजूला श्रीहरी होते. त्यांच्या मागे इंद्र आणि पार्श्वभागी देव समुदाय होता. ते सर्वजण महाप्रभू शिवजींची स्तुती करत होते. हिमालयाने आम्हा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला. मग शिवजींच्या आज्ञेने वराडाला घेऊन नगरात प्रवेश केला. मार्गाने जात असताना सर्व देवता आणि मुनी त्या नगराचे कौतुक करत होते. हिमालयाने त्यांना एक मनोहर शिखरावर नेले. तेथे वराडातील मंडळींच्या निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मग तो विवाहवेदीपाशी गेला. तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तेथे स्नानादानादिक कर्मे करून तो आपल्या घरी गेला. शिवजी आणि त्यांच्या समवेत आलेल्या देवश्रेष्ठींनी आपल्या परिवाराशी ओळख करून द्यावी असे त्याच्या मनात होते, म्हणून त्याने आपल्या आप्त बांधवांना बोलावून घेतले. मग शिवजींना, देवांना व ऋषीजनांना आणण्यासाठी आपल्या पुत्रांना पाठवले. त्यांनी शिवजींची आणि अन्य देवांची भेट घेतली. त्यांची नीट विचारपूस केली. ती सर्व मंडळी प्रसन्न आहेत असे पाहून त्यांना समाधान वाटले. त्यांनी शिवजींसहित सर्व देवांना आणि ऋषींना हिमालयाचा निरोप सांगितला. त्यांच्या विनंतीला मान देऊन ते सर्व जण हिमाद्रीच्या घरी जाण्यास निघाले. त्या समयी मीना राणीने तुला भेटण्यासाठी बोलावले. तिचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी शिवजींच्या आज्ञेने तू तिच्या महालात प्रवेश केलास. अध्याय 42 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 43 शिवजींची अनुपम लीला. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू मेनेच्या मंदिरात गेलास तेव्हा तिला फारच प्रसन्न वाटले. तिने तुझे स्वागत केले, तुला नमस्कार केला व म्हणाली, ब्रह्मर्षी, ज्यांच्या प्राप्तीसाठी माझ्या कन्येने एवढे खडतर तप केले ते शिवजी कसे दिसतात ते मला पाहायचे आहे. त्यानंतर तुला घेऊन ती चंद्रशाळेत आले. इकडे अंतर्ज्ञानी शिवजींनी मेनेचे मनोगत जाणून तिचा अहंकार दूर करण्यासाठी अद्भुत लीला करण्याचे ठरवले. त्यांनी मला व श्रीहरींना बोलावले आणि म्हणाले, हिमालयाच्या घरी सर्व देवांनी वेगवेगळे जायचे आहे. नंतर तुम्ही दोघे जा. तुमच्या पाठोपाठ मी येतोच आहे. त्यांच्या आज्ञेनुसार देव आणि ऋषी एकत्र न जाता पृथक पृथक निघाले. मीना राणी तुला घेऊन महालाच्या शिखरावर गेली. तेथून तिने नटून थटून आलेल्या सर्व देवांना पाहिले. तिला फारच प्रसन्न वाटले. सर्वप्रथम वाद्यांच्या गजरात अप्सरांसहित गंधर्वांचे आगमन झाले. त्यांच्या हाती विचित्र पताका होत्या. त्यांनी दिव्य वस्त्रे व आभूषणे धारण केली होती. त्यातील गंधर्वपती वसूला पाहून तिला खूपच आनंद झाला. तिने तुला विचारले, नारद, हेच शिवजी आहेत काय? तू म्हणालास, नाही, हे त्यांचे गण आहेत. ते ऐकून तिच्या मनात, ज्यांचे गण इतके सुंदर आहेत ते शिवजी स्वतः किती सुंदर असतील अशी उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर यक्षांसह मणिग्रीव आला. तो फारच सुंदर दिसत होता. त्याला पाहून मीना म्हणाली, हेच शिव असणार. तू म्हणालास, नाही, हा त्यांचा सेवक आहे. त्याच्या मागे दुप्पट शोभायमान अग्नी आपल्या सेनेसह आला. मीना म्हणाली, हेच रुद्र असणार. तू उत्तर दिलेस, नाही. त्यानंतर एकापेक्षा एक सुंदर, अत्यंत मनोहर रूप असलेल्या, सर्व गुणसंपन्न आणि तेजस्वी अशा धर्म, निवृत्ती, वरुण, वायू, कुबेर, ईशान, इंद्र, चंद्र, सूर्य, भृगू, अन्य मुनीश्वर, बृहस्पती व माझे आगमन झाले. त्या प्रत्येक वेळी तू मेनेला
हे शिवजी नसून त्यांचे सेवक आहेत असे सांगितले. त्यामुळे आपल्या कन्येचा पती कसा आहे हे जाणून घेण्याची तिची उत्कंठा अगदी शिगेला पोचली. तेवढ्यात गरुडारूढ श्रीहरींचे देवगणांसह आगमन झाले. चतुर्भुज कोट्यावधी मदनांना लज्जित करतील असे सौंदर्य असलेले, शंखचक्रादी लक्षणांनी युक्त, रत्नजडित मुकुट धारण केलेले, तेजस्वी आभूषणांनी विभूषित आणि वक्षस्थलावर श्रीवत्सचिन्ह मिरवणाऱ्या श्रीहरींना पाहून मेनेच्या डोळ्याचे पारणे फिटले. ती आनंदाने म्हणाली, हेच माझ्या गिरजेचे पती आहेत. तू म्हणालास, छे, हे शिवजी नाहीत, हे लक्ष्मीपती केशव आहेत. त्यांच्यावर शिवजींचे फारच प्रेम आहे. शिवप्रभूंच्या सर्व कार्यांमध्ये हेच प्रमुख अधिकारी आहेत. पार्वतीपती शंकर त्यांच्यापेक्षाही अधिक प्रभावशाली आहेत. ते ब्रह्मांडाचे अधिपती असून सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांची शोभा मी वर्णनच करू शकत नाही. ते ऐकून मेनेचा आनंद गगनात मावेना. ती मनोमन विचार करू लागली, माझी पार्वती खरोखरच भाग्यवान आणि दोन्ही कुळांचा उद्धार करणारी आहे. तिला शिवजींसारखा सर्वशक्तिमान, शुभ लक्षणे आणि धनवैभव संपन्न पती मिळणे हे आमचेही सद्भाग्यच आहे. आमची अनंत जन्मांची पुण्याई फळास आली म्हणून इतका थोर जावई मिळाला. पार्वतीला जन्म देऊन मी खरोखरच धन्य झाले आहे. आता मी ज्या ज्या देवतांचे आणि देवेश्वरांचे दर्शन घेतले ते सर्व अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत सुंदर आहेत. माझे जामात हे त्यांचेही स्वामी आहेत. यावरून पार्वतीच्या सौभाग्याचे कोणीही वर्णन करूच शकत नाही. हेच खरे. अशा प्रकारे मेना शिवजींबद्दल आणि त्यांच्याशी विवाह केल्यानंतर पार्वतीला किती सुख लाभेल याबद्दल कल्पना करत होती. इतक्यात अद्भुत रूप धारण केलेल्या शिवजींचे आगमन झाले. त्यांचे गणही त्यांच्यासारखेच अद्भुत होते. त्यांना पाहताच तू म्हणालास, मीना राणी, ज्यांना पाहण्यासाठी तू इतकी उत्सुक आहेस आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने इतकी कठीण तपश्चर्या केली आहे ते भगवान शंकर आपल्या गणांसह येत आहेत. पहा. ते ऐकून मीना निरखून पाहू लागली. तेवढ्यात शिवजींची महाअद्भुत सेना समोर आली. ती भूते, प्रेते आणि पिशाचे होती. अकराळ विक्राळ स्वरूपाचे, कुरूप दिसणारे असंख्य गण होते. त्यांच्यापैकी कोणी वावटळीसारखे दिसत होते, कोणी फडफडणाऱ्या पताकांसारखा कर्कश आवाज करत होते, कोणाचे तोंड वाकडे होते, कोणाचे तोंड दाढी-मिशांनी भरलेले होते, कोणी लंगडत होते, कोणी अंधत्वाने चाचपडत होते, कोणाच्या हातात दंड व पाश होते तर कोणाच्या हातात मुदगल होते, कोणी शिंग, कोणी डमरू तर कोणी गोमुख वाजवत होते. कोणाला मस्तकच नव्हते, कोणाला अनेक मस्तके होती, कोणाचे तोंड पाठीमागे वळलेले होते, कोणाला हातच नव्हते, कोणाचे हात उलटे होते, कोणाला एकापेक्षा अधिक हात होते, कोणाला अनेक डोळे होते. काहींची डोकी बघवणार नाहीत इतकी भयावह आणि विचित्र होती. काहींना कानच नव्हते, काहींना अनेक कान होते. त्या सर्व गणांनी विचित्र विचित्र वेशभूषा धारण केली होती. त्यात विकृत आकाराचे अनेक प्रबळ गण होते. ते एकापेक्षा एक भयंकर होते. त्यांना पाहून मीना भयाने व्याकुळ झाली. तिच्या घशाला कोरड पडली, अंग थरथरू लागले, तिला दरदरून घाम फुटला. तेवढ्यात शिवजींकडे अंगुली निर्देश करून तू म्हणालास, मीना राणी, तू शिवजींचे गण पाहिलेस. आता समोरून येणाऱ्या या रुद्रदेवांना पहा. तिने कसे बसे समोर पाहिले. तिला पिशाच्यांच्या गोतावळ्यात वृषभावर आरूढ झालेले शिवजी दिसले. त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखाला 3-3 नेत्र होते. त्यांना 10 हात होते. त्यांनी आपल्या शरीरावर भस्म लावले होते. त्यांच्या मस्तकावर जटाभार आणि चंद्र होता. एका हातात नरकपाल होते. गळ्यात नरमुंडांची माळ होती. सर्वांगावर सर्पभूषणे होती. एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात पिनाक धनुष्य होते. त्यांचे डोळे भयानक व भेदक होते. अशा प्रकारे भेसूर स्वरूप धारण केलेल्या शिवजींना पाहून मीना राणीचे उरले सुरले अवसानही गळाले. ती गलित गात्र झाली. हे काय विकृत दृश्य आहे. मी दुसऱ्यांच्या आग्रहाला बळी पडले. माझे कायमचे नुकसान झाले.
सर्वांनी माझ्याशी कपट केले, मला फसवले. आता मी काय करू? माझ्या मुलीला कशी वाचवू? असा आक्रोश करत ती मूर्छित होऊन पडली. तिच्या सख्यांनी पुष्कळ प्रयत्न करून तिला सावध केले. अध्याय 43 समाप्त. नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 44 मेनेचा विलाप. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, सावध झाल्यावर मेना शोकव्याकुळ होऊन मोठ्याने विलाप करू लागली. आधी तिने आपल्या पुत्रांची निंदा केली, मग प्रक्षुब्ध होऊन तुला म्हणाली, मुनिवर्य, पूर्वी तुम्हीच येथे येऊन पार्वती शंकरांना शोभून दिसेल असे म्हणाला होतात. म्हणूनच हिमाद्रींनी तिला त्यांच्या सेवेसाठी पाठवले. त्या सेवेचे इतके विपरीत आणि अनर्थकारी फळ मिळेल असे आम्हाला वाटत नव्हते. हे दुर्बुद्धी देवर्षी, तुम्ही खरोखरच अधम आहात. तुम्ही माझी सर्व बाजूंनी घोर फसवणूक केली आहे. माझ्या कन्येने ऋषींनाही दुर्लभ असे कठीण तप केले. त्याचे असे दुःखदायक आणि धक्कादायक परिणाम मिळाले. तुम्ही तिला तपश्चर्येचा उपदेश केलात, म्हणून या सर्व गोष्टींना तुम्हीच कारणीभूत आहात. आता मी काय करू? कोठे जाऊ? माझे दुःख कोण दूर करील? माझे कुळ बुडाले, माझे सर्वस्व नष्ट झाले. आता मला जगण्यात काही स्वारस्य उरले नाही. कोठे गेले ते सप्तर्षी? मी त्यांच्या दाढीमिशाच उपटून टाकते. कोठे गेली ती अरुंधती? तिने माझ्याशी कपट केले, मला धूर्तपणे नागवले. या सर्व प्रकारात दोष कोणाचाही असला तरी नुकसान मात्र माझेच झाले. आता मी लोकांना काय तोंड दाखवू? त्यांनी विचारले तर काय सांगू? तिने रागाने पार्वतीकडे पाहिले व म्हणाली, दुष्टे, तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझे नशीब फुटके म्हणून तू जन्माला आलीस. तू हुशार आहेस ना? मग हे काय केलेस? मुली, मूर्ख, तुला काडीचीही अक्कल नाही. तू चंदन सोडून चिखल घेतलास, सोने देऊन काच विकत घेतलीस, हंसाला सोडून देऊन कावळ्याला पकडलेस, गंगाजल टाकून विहिरीचे पाणी घेतलेस, सूर्याला सोडून काजव्याला धरलेस, तांदूळ फेकून भुसा ठेवलास, साजूक तूप सांडून मेण ग्रहण केलेस, सिंहाचा आश्रय सोडून कोल्ह्याच्या सेवेला गेलीस, ब्रह्मविद्या सोडून कुत्सित गाथा ऐकलीस, घरातील मंगलमय यज्ञ विभूती दूर करून अमंगल चिताभस्म पदरी बांधलेस, विष्णू आदी श्रेष्ठ देवांकडे पाठ फिरवून शिवजींसाठी तप केलेस. काय म्हणावे तुला? तुझा धिक्कार असो, धिक्कार असो तुझ्या बुद्धीचा, रूपाचा आणि चरित्राचा. धिक्कार असो तुला उपदेश करणाऱ्याचा, धिक्कार असो तुझ्या सख्यांचा आणि धिक्कार असो तुला जन्म देणाऱ्या आम्हा माता पित्यांचा. नारद, धिक्कार असो तुमच्या आणि सप्तर्षींच्या बुद्धीचा, धिक्कार असो तुमच्या कुळाचा, धिक्कार असो तुमच्या क्रियादक्षतेचा. तुम्ही आमच्या बाबतीत जे काही केले आहे त्याचाही धिक्कार असो. तुम्ही तर माझे घरच जाळून टाकलेत. मला हा प्रसंग पाहावा लागणार हे माझे मरणच आहे. आता पर्वतराज माझ्यापाशी का येत नाहीत? त्या सप्तर्षींनी कोठे दडी मारली? का तुम्ही सर्वांनी मिळूनच हा कट केला होता? माझी फसवणूक करून तुम्ही काय साधलेत? पार्वती, शिवजींना वरून तू कुळालाच बट्टा लावलास. तुला जन्म देण्यापेक्षा मी वंध्याच का नाही झाले? तुझ्या वेळी माझा गर्भपात का झाला नाही? तू जन्मताच मेली का नाहीस? तुला राक्षसांनी खाल्ले का नाही? आता मी गप्प बसणार नाही. थांब, मी तुझी मानच छाटून टाकते. बोलता बोलता मेनेला धाप लागली. ती पुन्हा मूर्छित होऊन पडली. त्यावेळी तेथे मोठा हाहाकार झाला. सख्यांनी मोठ्या प्रयत्नांती तिला शुद्धीवर आणले. हे वृत्त समजताच आम्ही सर्व देव त्वरेने तिच्या मंदिरात गेलो. सर्वप्रथम मी पुढे गेलो. मला पाहून तू मेनेची समजूत काढू लागलास. तू म्हणालास, मेना, शिवजींचे स्वरूप फार सुंदर आहे बरं. तू जे काही पाहिलेस ते त्यांचे खरे रूप नाही. तुझी थट्टा करण्यासाठी त्यांनी निज लीलेने ते भयावह आणि उग्र रूप धारण केले होते.
पतिव्रते, हे मी अगदी सत्य सांगत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. राग आणि हट्ट सोडून दे. शांत हो. विवाह कार्य संपन्न करून पार्वतीचा हात शिवजींच्या हाती दे. नारदा, हे तुझे बोलणे ऐकून मीना चवताळून म्हणाली, मला तुमचे काहीही ऐकायचे नाही. तुम्ही फारच दुष्ट आणि अधम आहात. तुम्ही येथे अजिबात थांबू नका. ताबडतोब निघून जा. तेव्हा इंद्रादी देवता आणि दिग्पाल म्हणाले, हे पितृकन्ये, आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. शिवजी हेच सर्वोत्कृष्ट देव आहेत. चराचराचे स्वामी आहेत. भक्तांना अभय वरदान देणारे, त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे आणि त्यांच्या अधीन राहणारे आहेत. ते सर्वांना सुख देणारे आहेत. तुझ्या कन्येचे दुस्सह तप पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी तिला दर्शन दिले आणि मी तुझ्याशी विवाह करेन असा श्रेष्ठ वरही दिला. ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते येथे आलेले आहेत. अशा मंगल पर्वदिनी रुसून बसू नकोस. तेव्हा मीना विलाप करत म्हणाली, तुम्ही मला भरीला घालू नका. त्या उग्ररूपी शिवजींना मी आपली कन्या कदापिही देणार नाही. तुम्ही सर्व देवांनी मिळून आमच्या विरुद्ध हा कट रचलेला आहे. यात माझ्या मुलीच्या रूपाचा नाश होणार आहे. हे तुम्ही कशासाठी करत आहात? ती ऐकत नाही हे पाहून वसिष्ठादी सप्तर्षी म्हणाले, मीना, आम्ही येथे तुझ्याकडील शुभ कार्य संपन्न करण्यासाठी आलो आहोत. जे कार्य सर्वांच्या हिताचे आणि कल्याणाचे आहे त्याला आम्ही तुझ्या हट्टापायी विपरीत कसे मानणार? मी म्हणालो, मीना, भगवान शंकरांचे दर्शन ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे. तुला त्यांचे अनायासे दर्शन घडले हा केवढा मोठा लाभ आहे. आज ते भिक्षुक होऊन तुझ्या घरी आलेले आहेत. त्यांची उपेक्षा करू नकोस. त्यांना आपली कन्या देऊन अनंतपट पुण्य पदरात पाडून घे. पण तरीही मीनाचा राग जाईना. ती म्हणाली, एक वेळ मी पार्वतीला मारून टाकेन, पण शिवजींना देणार नाही. तुम्ही येथून चालते व्हा आणि पुन्हा माझ्यापाशी येऊ नका. ती कोणाचेच ऐकत नाही हे पाहून तेथे आलेल्या सर्वांनाच चिंता वाटू लागली. तेव्हा हिमालय तिची समजूत काढण्यासाठी आला. तो म्हणाला, प्रिये, तू हे काय आरंभले आहेस आणि तुला एवढे व्याकुळ होण्याचे कारणच काय? आज आपल्या भाग्याने एवढे थोर महात्मे येथे आले आहेत आणि तू त्यांची निंदा करतेस. हे काही बरोबर नाही. तू शिवजींचे विकट रूप पाहून घाबरलीस म्हणून या लग्नाला विरोध करत आहेस हे मला माहीत आहे. पण ते देवादिदेव आपल्या लीलेने नेहमीच नानाविध नामरूपे धारण करत असतात. हे तुला कळत कसे नाही? मी शिवजींना चांगल्या प्रकारे जाणतो. ते सर्वांचे प्रतिपालक आहेत. पूजनीयांमध्ये पूजनीय आहेत. अनुग्रह आणि निग्रह करणारे आहेत. म्हणूनच सांगतो, हट्ट करू नकोस. तुला वाटणारे दुःख निरर्थक आहे. उठ, आपल्या घरी महान शुभकार्य आहे हे लक्षात घे आणि कामाला लाग. शिवजी अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांनी विकट रूप दाखवून तुझी गंमत केली आहे. ती मनाला लावून घेऊ नकोस. त्यांचे महात्म्य ऐकूनच आपण त्यांना पार्वती देण्याचे ठरवले हे कसे विसरतेस? तेव्हा भय सोडून त्यांच्या मंगलमय स्वरूपाचे दर्शन कर. त्यांना नमस्कार कर. त्याचे बोलणे ऐकून मीना अधिकच चवताळली. ती म्हणाली, नाथ, आता तुम्ही कितीही गोड बोललात तरी मी फसणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगते, ते ऐका. तुम्ही पार्वतीला बांधून तिचा कडेलोट करा किंवा समुद्रात बुडवा, पण तिचा विवाह शिवजींशी करून द्यायचा नाही म्हणजे नाही. तुम्ही विकटमुखाच्या रुद्रदेवांना तिचे कन्यादान केले तर याद राखा, मी खात्रीने प्राणत्याग करेन. मेनेचा हट्ट पाहून पार्वतीला राहवले नाही. ती मातेपाशी आली व म्हणाली, आई, तू विचारवंत आहेस, ज्ञानी आहेस, धर्माप्रमाणे चालणारी आहेस. मग असा विपरीत विचार का करतेस? धर्मबाह्य का बोलतेस? रुद्रदेव परमप्रभू आहेत. सर्वांचे ईश्वर आहेत. सर्व सामर्थ्यवंत व सर्वांचे आदी कारण आहेत. वेदशास्त्रांमध्ये त्यांच्या सुंदर सुखदायक स्वरूपाचे आणि कीर्तीचे विशेष वर्णन केलेले आहे. ते सर्वांचे अधिष्ठान आहेत.
तेच उत्पत्ती स्थिती लय करता आहेत. ते निर्विकार आहेत, अविनाशी आणि सनातन आहेत. ब्रह्मा विष्णू ज्यांची सेवा करतात, सर्व देव ज्यांचे दास्य करतात, ते भगवान महादेव आज स्वतः तुझ्या द्वाराशी आलेले आहेत. हे केवढे भाग्य! त्यांच्या रूपाने एवढे महान सौख्य आपल्या घरी आलेले असताना राग धरून अशी विमुख काय बसतेस? उठ, त्यांचे दर्शन घे, त्यांचे स्वागत करून आपले जीवन सफल कर. आई, तू सर्व कुशंका मनातून काढून टाक आणि शिवजींशी माझा विवाह लावून दे. हे मी तुला स्वतः सांगत आहे. माझी एवढी विनंती तू मान्य कर. मी काया वाचा मने केवळ त्यांनाच वरले आहे. तुझ्या हट्टापायी माझा त्यांच्याशी विवाह झाला नाही तर मी अन्य कोणालाही माळ घालणार नाही, हे स्पष्टच सांगते. आता तुला जे वाटेल ते कर. पार्वतीचे बोलणे ऐकून मेनेच्या रागाला सीमाच राहिली नाही. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती मोठ्याने आक्रोश करत रडू लागली. पार्वतीला बुक्के मारू लागली. तिला दातांनी चावू लागली. तेव्हा तू आणि तेथे उपस्थित असलेल्या अन्य ऋषींनी तिला मेनेच्या तावडीतून सोडवून दूर नेले. त्यामुळे ती वैतागली. सर्वांवर तोंडसुख घेऊ लागली. मग स्वतःच्या कपाळावर हात मारून म्हणाली, या पार्वतीने माझे जगणेच असह्य केले आहे. या दुराग्रही मुलीपुढे मी हात टेकले. मी हिचे काय करू? हिला विष देऊन मारून टाकू की विहिरीत ढकलून देऊ? एक वेळ मी प्राणत्याग करेन, पण भयंकर स्वरूप असलेल्या शिवजींना माझी मुलगी कदापिही देणार नाही. या दुष्ट मुलीने माझे, पित्याचे आणि संपूर्ण कुळाचेच हसे करून टाकले आहे. ज्याला माता, पिता, भगिनी, बंधू, कुळ, गोत्र, रूप, घर, विद्या, पवित्रता नाही, ज्याला कोणी सहाय्यक नाही, ज्याच्याकडे ऐश्वर्य नाही, चांगले वाहन नाही, ज्याचे स्वरूपही कुश्चिळ, भयकारक व अमंगल आहे, ज्याला पाहून मी स्वतःच दुःखी आणि शोकग्रस्त झाले, अशा वराला माझी सुलक्षणी कन्या मी का म्हणून देऊ? मी असे केले तर मला लोकांना तोंड दाखवायची लाज वाटेल. नारदा, मेनेचा क्रोध आणि तिचे रडणे पाहून मीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणालो, मेना, तू सर्वांचे म्हणणे ऐकलेस, आता माझे म्हणणे ऐक. भगवान शंकर हेच जगाचे कर्ता आणि हर्ता आहेत. ते सर्वांना विद्या देतात. अनेक नामे व अनेक रूपे घेऊन एकाच वेळी अनेक लीला करतात. ते स्वतंत्र, मायेचे अधीश्वर, सर्वांचे स्वामी आणि विकल्परहित आहेत. तू त्यांचे स्वरूप लक्षात घे, म्हणजे तुला शोक होणार नाही. अज्ञानामुळे तुझ्या दृष्टीवर जो पडदा पडलेला आहे, त्यामुळे तू व्यर्थ चिंता आणि हट्ट करत आहेस. आता तू शांत हो. आपली कन्या रुद्रदेवांना देऊन धन्य हो. त्यावर मेना म्हणाली, भगवन, माझी कन्या कोणाला द्यायची हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. तिला मी शंकरांनाच दिले पाहिजे असा तुमचा हट्ट का आहे? त्यांच्याशी विवाह करून तिचा नाश करण्यापेक्षा तुम्ही तिला मारून का टाकत नाही? हे तिचे प्रखर बोलणे ऐकून मी थक्कच झालो. त्यानंतर सनकादी सिद्धांनीही तिला समजावले, पण ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. ती म्हणाली, तुम्ही सर्वांनी मिळून हे काय चालवले आहे? तुमच्या मनात आहे तरी काय? तुम्ही माझ्या मुलीच्या रूपाचा नाश करण्यासाठी का टपलेले आहात? अशा प्रकारे मेना सर्वांनाच दुरुत्तरे देत होती. तिच्या हट्टाचे वर्तमान कळताच भगवान विष्णू स्वतः तेथे आले. ते म्हणाले, मेना, तू पितरांची कन्या आणि हिमालयाची गुणवान पत्नी म्हणून प्रसिद्ध आहेस. अशा रीतीने तुझा ब्रह्मदेवांच्या कुळाशी थेट संबंध आहे. तू त्रैलोक्यात धन्य आहेस. यापेक्षा अधिक काय सांगू? तू धर्माचा आधार आहेस, तरीही असे धर्मबाह्य वर्तन का करतेस? हे सर्व देव, ऋषी, ब्रह्मदेव आणि मी असे सर्वजण तुला परोपरीने समजावत आहोत. आम्ही तुझे शत्रू आहोत, तुझ्या वाईटावर डोळा ठेवून आहोत असे तुला का वाटते? आम्ही तुझ्याशी खोटं कशाला बोलू? भगवान शिव सगुण आहेत आणि निर्गुणही आहेत. ते कुरूप आहेत तसे स्वरूपही आहेत. ते सत्पुरुषांचे आश्रयस्थान आहेत. सर्व विश्व त्यांचीच सेवा करते. त्यांनीच
मूल प्रकृती उत्पन्न केले आणि पुरुषोत्तमाला उत्पन्न करून तिच्या शेजारी बसवले. त्या प्रकृती पुरुषापासूनच माझी व ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. त्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते स्वतः रुद्र रूपाने प्रकट झाले. मग त्यांच्यापासूनच वेद, देव व इतर स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाली. म्हणून आप ब्रह्मस्तंभपर्यंत जे काही दृष्टीस पडते ते सर्व शिवरूपच आहे. यात विचार करण्यासारखे काहीही नाही. जेथे मला आणि ब्रह्माजींना त्यांचा थांग लागला नाही तेथे इतरांची काय व्यथा. त्यांचे स्वरूप कसे आहे, त्यांचे सामर्थ्य किती आहे, याविषयी आजपर्यंत कोणीही जाणू शकलेले नाही आणि पुढेही जाणू शकणार नाही. यावरून त्यांचे महात्म्य आणि कर्तृत्व किती अगाध आहे हे तुझ्या लक्षात येईल. शिवजी भक्तवत्सल आहेत. पार्वतीच्या तपश्चर्येच्या प्रभावाने तुझ्याद्वारी आलेले आहेत. त्यांना सामोरे जाण्याचे सोडून तू येथे विलाप करत काय बसली आहेस? आता सर्व दुःख सोडून शिवजींना शरण जा, त्यांचे भजन कर. त्यामुळे तुला महान आनंद प्राप्त होईल. तुझे सर्व क्लेश नाहीसे होतील. श्री विष्णूंनी स्वतः येऊन सांगितल्यावर मेनेचा राग थोडासा निवळला. तिचे चित्त शांत झाले. पण शिवमायेने मोहित झाल्यामुळे तिने आपला हट्ट सोडला नाही. ती रोषाने म्हणाली, श्रीहरी, शिवजींनी आपले मनोहर स्वरूप मला दाखवावे तरच मी पार्वतीला त्यांच्या स्वाधीन करीन. अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी माझी सुंदर कन्या त्यांना देणार नाही, हे माझे स्पष्ट सांगणे आहे. अध्याय 44 समाप्त. नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वतीखंड अध्याय क्रमांक 45. मेनेला शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मेनेने आपले मनोगत व्यक्त केले आणि ती स्वस्थ बसली तेव्हा श्रीहरींच्या प्रेरणेने तू शिवजींकडे गेलास. देवकार्य सिद्धीस जावे म्हणून अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केलीस. त्यामुळे रुद्रदेव अतिशय संतुष्ट झाले. तू त्यांना सर्व वस्तुस्थिती कथन केलीस तेव्हा ते प्रसन्नतेने हसले. मग स्वभावतः दयाळू असलेल्या शिवजींनी निज लीलेने अत्यंत अद्भुत आणि नितांत सुंदर रूप धारण केले. ते स्वरूप म्हणजे लावण्याची परमसीमा होती. कोट्यावधी मदनांनी लज्जित होऊन मान खाली घालावी अशा देखण्या शिवजींना पाहून तू स्वतःच धन्य झालास. त्यांची आनंदाने स्तुती केलीस आणि त्वरेने मेनेच्या मंदिरात आलास. तू तिला म्हणालास, मेने, करुणामय शिवजींनी तुझ्यावर कृपा करून सर्वोत्तम रूप धारण केले आहे, ते तू प्रत्यक्ष पहा. ते ऐकून मेनेला मोठे नवल वाटले. तुला घेऊन ती लगबगीने शिवजींपाशी आली. त्यांचे परम आनंददायक स्वरूप बघून तिच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. त्या शिवस्वरूपाचे काय वर्णन करावे. ते कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत तेजस्वी होते. त्यांची गौरकांती फारच मनोहर होती. सर्वांग सुंदर, अनेक प्रकारची दिव्य वस्त्राभूषणे धारण केलेले, मनोहर लावण्याने युक्त, चंद्रकोरीने सुशोभित आणि प्रसन्न मुख शिवजींना पाहून तिच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. त्या समयी विष्णू आदी सर्व देव त्यांची प्रेमपूर्वक सेवा करत होते. सूर्याने त्यांच्यावर छत्र धरले होते. चंद्र मस्तकावरील मुकुटाच्या रूपाने त्यांची शोभा वाढवत होता. गंगा आणि यमुना चौऱ्या ढाळत होत्या. अष्टमहासिद्धी मुग्ध होऊन त्यांच्या सन्मुख नृत्य करत होत्या. त्यांचे वाहन असलेला वृषभही अनेक आभूषणांनी विभूषित, तरुण, सशक्त आणि रूपाबदार होता. अशा सर्व साधनांनी संपन्न शिवजी फारच विलोभनीय दिसत होते. त्यांच्या महाशोभेचे वर्णनच करू शकत नाही. असो, अशा प्रकारे दिव्य रूप धारण करून भगवान रुद्रदेव वाजत गाजत मिरवणुकीने हिमालयाच्या घराकडेच निघाले होते. त्यांच्याबरोबर मी, श्रीहरी, इंद्रादी देव मोठ्या अदबीने चाललो होतो. नाना रूपधारी शिवगण
नटून थटून आनंदाने गात नाचत शिवजींच्या पुढे पुढे चालत होते. उपदेवता, सिद्ध, मुनी आदी सर्व मंडळी, विश्ववसू आदी गंधर्व आणि सुंदर अप्सरा शिवजींचा जय जयकार आणि त्यांचे यशोगान करत त्या मिरवणुकीतून मार्गक्रमण करत होते. ही सर्व मंडळी शिवजींच्या विवाह कार्यात सहभागी होण्यासाठी आपापल्या परिवारांसह मोठ्या उत्सुकतेने आली होती. भगवान महेश्वर शैलराजाच्या द्वारी आले तेव्हा तेथे मोठाच उत्सव झाला. त्यावेळी त्यांची शोभा फारच अद्भुत आणि निराळी होती. त्यांचे विलक्षण सुंदर स्वरूप पाहून मीना चित्रासारखी स्तब्धच झाली. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि शिवजींना उद्देशून प्रसन्नतेने म्हणाली, महादेव, माझी कन्या पार्वती खरोखरच धन्य आहे. तिने घोर तपश्चर्या करून तुम्हाला प्रसन्न करून घेतले. याबद्दल तिचे किती कौतुक करावे. आज तिच्यामुळेच तुम्ही माझ्या घरी आलात. तुम्ही येथे येणे हे आमचे सौभाग्य आहे. तुमचे स्वागत असो. भगवन, मी प्रथम अज्ञानाने तुमची निंदा केली, तो माझा अपराध अक्षम्य आहे. त्याबद्दल मी तुमची दोन्ही हात जोडून मनःपूर्वक क्षमा मागते. माझ्यावर कृपा करा, प्रसन्न व्हा. तिने शिवजींची स्तुती केली आणि लज्जित होऊन नतमस्तक झाली. त्या समयी नगरातील स्त्रियाही शिवजींचे दिव्य रूप पाहण्यासाठी मोठ्या उत्कंठेने आल्या. त्यांना शिवदर्शनाची इतकी घाई झाली होती की त्या हातातली कामे टाकून धावल्या. कोणी दात घासत होती, ती हातात मंजन घेऊनच धावली. कोणी आपल्या पतीची सेवा करत होती, ती हातात चौरी घेऊनच धावली. कोणी दूध पिणाऱ्या बाळाला बाजूला ठेवून धावली. कोणी डोळ्यात सुरमा घालत होती, ती सुरम्याची सळी घेऊनच धावली. कोणी पैंजण बांधत धावली. कोणी वेणी घालत धावली. कोणी दळण टाकून धावली. शिवजींचे अनुपम लावण्य पाहून त्या अगदी थक्क झाल्या. ते महान ईश्वरी स्वरूप आपल्या हृदयात स्थापन करून एकमेकींना बोलू लागल्या, सख्यांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी मोठा भाग्याचा आहे. हिमालयाच्या नगरात राहणाऱ्यांचा जन्म आज सफल झाला. शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन करून आपले नेत्र धन्य झाले. आपले सर्व दुःख संपले. आपले सर्व क्लेश सरले. आपली सर्व पापेही नष्ट झाली आहेत. आज आपल्याला विश्वातील सर्वोत्तम वस्तू प्राप्त झाली आहे. ज्यांच्यासाठी महायोगी वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करतात, त्या शिवजींचे आज आपल्याला अनायासे दर्शन घडले. हे आपले अहोभाग्य. पार्वतीने उत्तम तपश्चर्या करून त्यांना प्राप्त करून घेतले. इतकेच नव्हे तर तिच्याबरोबर आमच्याही जीवनाचे सार्थक केले. पार्वती खरोखरच धन्य आहे. ती शिवजींची अर्धांगिनी होऊन या जगाला सुशोभित करील. ब्रह्माजींनी शिव आणि शिवाची जोडी बनवली नसती तर त्यांचे विश्वनिर्मितीचे सर्व श्रम फुकट आहेत असेच म्हणावे लागले असते. या दोघांना एकत्र आणून त्यांनी खूप चांगले कार्य केले आहे. त्यामुळे सर्वांचे सर्व प्रयत्न सार्थकी लागले आहेत. शिव पार्वतीचा जोडा लक्ष्मी नारायणाप्रमाणे शोभून दिसेल. त्यानंतर त्या स्त्रियांनी शिवजींची गंधाक्षतांनी पूजा केली. त्यांच्यावर सुवासिक फुले उधळली. मग त्या मेनेपाशी उभ्या राहिल्या आणि तिच्या, हिमालयाच्या व त्यांच्या संपूर्ण कुळाच्या भाग्याची प्रशंसा करू लागल्या. त्यांच्या मुखातील शुभवचने ऐकून भगवान शिव, श्रीहरी व तेथे उपस्थित सर्व मंडळींना खूपच आनंद झाला. मेनेलाही प्रसन्न वाटले. ती विवाहाच्या सोहळ्यात आनंदाने भाग घेऊ लागली. अध्याय 45 समाप्त.